13 ऑगस्टपासून या वर्षाच्या श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. सनातन धर्म आणि हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत पवित्र मानले गेले आहे. हा संपूर्ण महिना भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित असतो. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवर निवास करतात आणि आपल्या भक्तांच्या लहान-सहान भक्तीनेही अत्यंत प्रसन्न होतात. पुराणांनुसार समुद्र मंथनातून निघालेले विष पिऊन जेव्हा भगवान शिवशंकरांनी सृष्टीचे रक्षण केले, तेव्हा त्याचा दाह शांत करण्यासाठी सर्व देवदेवतांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला होता. तो काळ श्रावण महिन्याचाच होता. म्हणूनच या महिन्यात महादेवाला जल अर्पण करण्याचे, त्यांची पूजा अर्चा करण्याचे विशेष महत्त्व आहे. हा महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर आरोग्याच्या आणि निसर्गाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याचे संपूर्ण महत्त्व, या महिन्यात काय करावे, कोणत्या चुका अजिबात करू नये, कोणते विशेष उपाय करावेत, महादेवांची सोपी व प्रभावी पूजा पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्याच्या साठी आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष आपल्या घराला लागू नये, यासाठी आपल्याला काय नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या भाज्या या महिन्यामध्ये चुकूनही खायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्रावण महिना हा आत्मशुद्धी आणि भक्तीचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात आपल्या दिनचर्येत काही सकारात्मक बदल करणे आवश्यक असते. या महिन्यात रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास रोज सकाळी किंवा संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. श्रावण महिन्यात दर सोमवारी उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. परंतु जर तुम्हाला आरोग्याच्या कारणांमुळे उपवास शक्य नसेल तर तुम्ही सात्विक आहार घेऊनही महादेवांची भक्ती करू शकता. हा संपूर्ण महिन्यात सात्विक विचार आणि सात्विक आहार ठेवावे. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी धूप दीप दाखवून वातावरण प्रसन्न ठेवावे. ओम नमः शिवाय या महामंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्रांचे पठण करावे. याशिवाय या महिन्यात दानधर्माला खूप मोठे स्थान दिले आहे. गरीब, गरजू किंवा अन्नछत्रात अन्नदान करणे, कपडे दान करणे किंवा पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व अन्नाची सोय करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या महिन्यात आपल्या घरातील ज्येष्ठांचा, आईवडिलांचा आदर करावा आणि मनात कोणाबद्दलही द्वेष वा मत्सर न बाळगता शांत व संयमी राहावे. जेवढे महत्त्व या महिन्यात काय करावे याला आहे, तितकेच महत्त्व कोणत्या चुका करू नयेत यालाही आहे. श्रावण महिन्यात सर्व प्रकारचा मांसाहार, दारू, सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन पूर्णपणे टाळावे. आहाराच्या बाबतीत सांगायचे तर कांदा, लसूण आणि जास्त तिखट तेलकट पदार्थांचा त्याग करावा. धार्मिक नियम असे सांगतो की या महिन्यात शरीराला तेल लावणे, केस किंवा नखे कापणे टाळावे. विशेषतः सोमवारी हे काम अजिबात करू नये. घरातील वातावरण गढूळ होईल असे कृत्य करू नये. कोणाशी वादविवाद, भांडण किंवा कोणाचे अपमान करू नये. घरात किंवा घराबाहेर कोणाबद्दलही अपशब्द बोलू नयेत. पूजेच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. महादेवांच्या पूजेमध्ये कधीही तुळशीची पाने, केवड्याचे फूल, सिंदूर किंवा हळद अर्पण करू नये. या वस्तू महादेवाला वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. तसेच शिवलिंगावर अर्पण केलेले जल आणि दूध थेट पितळ किंवा तांब्याच्या पात्रातूनच अर्पण करावे. दूध जे असतं तर ते आपल्याला स्टीलने अर्पण करायचं असतं. तांब्याने दूध हे चुकूनही अर्पण करायचं नसतं, कारण ज्या वेळेस तांब्यामध्ये आपण दूध टाकतो त्यावेळेस त्याचं विष तयार होत असतं. कधीही प्लॅस्टिक किंवा हलक्या धातूंच्या भांड्यांचा वापर करू नये. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी काळजीपूर्वक पाळल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते. आता आपण पाहूया की श्रावण महिन्यात महादेवांची पूजा अत्यंत सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी. पूजेसाठी सर्वात प्रथम सकाळी स्नान करून पूजेचा संकल्प करावा. त्यानंतर तांब्याच्या तांब्यात शुद्ध जल, थोडे गंगाजल, कच्चे दूध, थोडे काळे तीळ आणि थोडे अक्षत एकत्र करावेत. शिवमंदिरात किंवा घरातील शिवलिंगावर हे जल अत्यंत शांतपणे ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करावे. जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला पांढरे चंदन लावावे. महादेवाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे बेलपत्र. महादेवाला नेहमी 3 पानांचे न तुटलेले आणि स्वच्छ बेलपत्र अर्पण करावे.
करावे. बेलपत्र अर्पण करताना त्याची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला टेकलेली असावी. यानंतर शमीची पाने, धोत्र्याचे फूल आणि फळ आणि पांढरी फुले महादेवाला अर्पण करावीत. महादेवाला पांढऱ्या मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. शेवटी कापूर लावून महादेवांची आरती करावी आणि पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा मागून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. ही पूजा पद्धत अत्यंत सोपी असली तरी मनापासून केल्यास महादेवांचा आशीर्वाद निश्चित मिळतो. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर श्रावण महिना त्यावर उपाय करण्यासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर श्रावणात दररोज शिवलिंगावर जलाभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि महादेवाला अर्पण केलेले थोडे जल घरामध्ये शिंपडावे. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी किंवा धनलाभासाठी दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध आणि थोडे मध अर्पण करावे. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात असे मानले जाते. जर लग्नात अडथळे येत असतील किंवा योग्य जीवनसाथी मिळत नसेल तर श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर केसरयुक्त दूध अर्पण करावे आणि माता पार्वती व महादेवांची एकत्र पूजा करावी. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती व्हावी असेल तर श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर तांदूळ अर्पण करावेत. पण ध्यान ठेवा की तांदूळ मोडलेले नसावेत. तसेच घरात वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा वाटत असल्यास श्रावण महिन्यात रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमः शिवायचा जप करावा. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळत आहोत जो थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे. श्रावण महिन्यात आयुर्वेदाने आपल्या पूर्वजांनी काही विशिष्ट भाज्या खाण्यावर बंदी घातली आहे, ज्यामागे खूप मोठे वैज्ञानिक कारण आहे. श्रावण महिन्यात सर्वात महत्त्वाचे आता आपल्याला कोणकोणत्या भाज्या खायच्या नाहीत तर ते आपण बघूया. ज्यामध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो चुकूनही करायचा नाही. नॉनव्हेजचं आपल्याला चुकूनही सेवन जे आहे तर ते करायचं नाही आहे. नाहीतर आपल्याला अनेक प्रकारचे दोष जे आहेत ते लागत असतात. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे या महिन्यामध्ये दुधी भोपळ्याचं सुद्धा सेवन जे आहे तर ते केलं जात नाही. त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे वांगीचं सेवन सुद्धा या महिन्यामध्ये केलं जात नाही. हे जे पदार्थ आहेत तर ते तामसिक आहारामध्ये मोडले जातात. यासोबतच मुळा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये खायचा नाही. जर आपण हे पदार्थ खाल्ले तर आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो, उपाय करतो, उपवास करतो तर त्याचं कोणतंही जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत. जर आपण ह्या चुका केल्या तर काय होतं की घरामध्ये चिडचिड होते, घरामध्ये अनेक प्रकारची संकट येतात. खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि म्हणतात ना की आपण जे खातो तीच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये उतरत असते. त्यामुळे या पवित्र महिन्यामध्ये आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी नकारात्मकता दूर करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत. आता या महिन्यामध्ये ह्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचे दुष्परिणाम तर होतातच, पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यावरती सुद्धा त्याचा जो परिणाम आहे तर तो होत असतो. त्यामुळे या भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत. आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की चुकूनही कोणाचाच आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर आपण ह्या सर्व गोष्टी पाळल्या तर संपूर्ण श्रावण महिन्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळतं. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहते, नकारात्मकता दूर होते आणि त्याचबरोबर वाईट शक्तींचा जो काही नाश आहे तर तो होत असतो. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळा. तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. चालेली सेवाही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.